नमस्कार मित्रांनो. विधानसभेचे निकाल आज लागले आणि नेमकं या निकालाला काय म्हणावं, की महायुतीची सुनामी आली, तुसनामी आली, की महायुतीचं महावादळ आलं. कुठल्या शब्दात या गोष्टीचं विश्लेषण करावं हे कळत नाहीये. कारण एक्झिट पोलच्या आकड्याच्या कितीतरी पुढे जाऊन महायुतीचं बेटर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालं. नेमकं याच्यामागे काय कारण आहेत, की ज्या कारणांमुळे महायुतीला एवढं घवघवीत यश आलं, याविषयी आपण चर्चा करूया. यामध्ये सगळ्यात पहिलं कारण जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा फायदा सगळ्यात जास्त महायुतीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये महत्वाचं असं घडलं, की नुसती ही योजना जाहीर केली नाही, तर ही योजना अंमलात आणली गेली आणि प्रत्यक्ष महिलांच्या खात्यावर पैसे देखील पाठवले गेले. आता काय झालं मित्रांनो, की राजकारणाचा ट्रेंड आता बदललेला आहे नव्या जमानाप्रमाणे. आता आश्वासनं कामं नाही करत. तुम्ही काय देतायत याकडे सध्या मतदार बघतोय. आणि तसंच काही घडलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत. आणि जेव्हा ही योजना जाहीर झाली, पैसे खात्यात यायला सुरुवात झाली, या वेळेला महायुतीला मार्क 100च्या 100 दिले पाहिजे. याला कारण आहे, की त्यांनी जे कॅम्पेनिंग केलं याच्या जाहिरातीचं ते अत्यंत व्यवस्थित केलं आणि सामान्यातल्या सामान्य ज्या भगिनी आहेत त्यांना कळालं बाबा या योजनेचं महत्व काय आहे. आणि त्याच्यानंतर एक स्टेटमेंट असं आलं महाविकास आघाडीच्या वतीने, की ही या योजनेसाठी पैसे येणार कुठून, सरकारचं जे खजाना आहे तो रिकामा आहे. या स्टेटमेंटला त्यांनी पकडलं आणि अशा पद्धतीने तयार केलं, की जर समजा महायुती सत्तेत नाही आली तर कदाचित ही योजना बंद होऊ शकते. आपण पाहिलं असेल, की आपण YouTubeवर कुठलाही व्हिडिओ सर्च करा, की पहिली ही जाहिरात येत होती, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जाहिरात येत होती. इतकं सुंदर कॅम्पेनिंग केलं होतं. यामध्ये दुसरं कारण आहे ते शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना. यामध्ये महत्वाचं असं घडलं, की शेतकऱ्यांचं वीज बिल हे 5 वर्षासाठी पूर्ण माफ केलं गेलं आणि त्याची अंमलबजावणी देखील ही निवडणुकीच्या पूर्वी महायुतीच्या सरकारने केलेली होती. त्यानंतर दुसरं महत्वाचं, की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ. त्या बाबतीत सुद्धा जे शेतकरी आहेत त्यांनी कुठं ना कुठं यांच्या महायुतीवर विश्वास केल्याचं चित्र हे निकालांती स्पष्ट पाहायला मिळालेले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, की जो शेतकरी सन्मान निधी राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाच्या दोन्हीचे पैसे शेतकऱ्यांना येत आहेत. हा सुद्धा खूप मोठा फायदा जो आहे तो कुठं ना कुठं महायुतीला झाल्याचं दिसलं. किमान आधारभूत किंमत आहे, बेस प्राइस आहे, त्याच्या खाली जर समजा शेतीमालाचे भाव गेले तर त्याच्यामधला जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार. ही एक जी नवीन योजना आहे, महायुतीने त्यांच्या घोषणापत्रामध्ये या गोष्टीचा समावेश केलेला आहे. त्याही गोष्टीचा खूप मोठा फरक हा शेतकऱ्यांवर पडलेला आहे. आणि यामुळे शेतकरी वर्ग जो होता तो शेतकरी वर्ग सोयाबीनचे रेट असतील या सगळ्या गोष्टी विसरून एक विश्वास करून कुठं ना कुठं महायुतीच्या मागे उभं राहायला दिसलेला आहे. यातलं तिसरं कारण आहे महाविकास आघाडीची जी प्रचार यंत्रणा होती ती अत्यंत कमकुवत असल्याचं सिद्ध झालं. कारण की राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांनी फक्त दोनच गोष्टी, ज्या गोष्टींवर त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या त्याच गोष्टींवर परत एकदा महाराष्ट्राच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आपल्याला लढवता येतील असा त्यांची मानसिकता होती. पण असं कुठं दिसलं म्हणजे अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं असेल. पण या गोष्टींना या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठं ना कुठं महाराष्ट्रातल्या मतदारांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. कारण की असं होतं, की जे स्थानिक प्रश्न आहेत त्या स्थानिक प्रश्नांवर काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे कुठं ना कुठं स्थानिक प्रश्नावर बोलण्याबाबतीत कमी पडल्याचे दिसले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी जे आहेत, राज ठाकरेंनी बोलत बोलत एक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती, की उद्धव ठाकरे नेहमी भाषण एकसारखं तसंच काही दिसलं. गद्दार, खोके अशा पद्धतीचं जे वक्तव्य ते वारंवार केलं गेलं आणि कुठं ना कुठं हे सुद्धा जनतेचे स्थानिक प्रश्न जे आहेत, जे महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून भलत्याच प्रश्नाकडे जी प्रचार यंत्रणा आहे ती जाताना त्यांची दिसलेली आहे. याचाही कुठं ना कुठं फायदा जो आहे तो महायुतीला झालेला आहे. मधलीच एक महत्वाची गोष्ट ही आहे, की
महायुतीने जी निवडणूक लढलेली ती संपूर्ण जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं आखली होती त्याच पद्धतीने लढली. पण महाविकास आघाडीमध्ये मात्र 3 घटक पक्ष आहेत ते 3 जागी जाताना दिसलेले आहेत. याचाही खूप मोठा फटका हा महाविकास आघाडीला पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम समाजाचा निघालेला फतवा आणि ओट जिहादचा जो प्रश्न आहे तो उपस्थित केला आणि त्यामुळं जे आहे तो कुठं ना कुठं हिंदू समाज जो आहे तो एका जागी येताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी घडली की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा आणि त्या सभेमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आणि त्यामध्ये एक है तो सैफ है या नाऱ्यामुळे कुठं ना कुठं हिंदू मताची विभागणी जी लोकसभेच्या वेळेला झालेली होती ती विधानसभेला झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. एकट्टा जे मतदान आहे ते कुठून ना कुठं महायुतीच्या बाजूनं आपल्याला जाताना दिसलेले. याही गोष्टीचा खूप मोठा परिणाम जो आहे तो या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा मुद्दा उमेदवारी निवडी. उमेदवारी निवडीमध्ये सुद्धा महायुतीनं अत्यंत हुशारीने जे आहेत ते त्यांनी उमेदवार दिले होते. मराठवाड्याचा आपण विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार मराठा समाज जो कुठं ना कुठंतरी महायुतीच्या बाजूने उभा राहताना दिसला. याचाही फायदा जो आहे तो महायुतीला मोठा झालेला आहे. थोडक्यात धरा की एक परफेक्ट सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला जो आहे तो कुठं ना कुठं देवेंद्र फडणवीस आणि महायुतीने जो वापरला होता त्याचा परिणाम हा आहे की आज परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता पद नसेल. कारण तेवढं सुद्धा संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे नाहीये. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.